PYQ based on a chapter AC circuit that was asked in CET 2024. An AC source is connected across a pure capacitor. Which one of the following figure shows the correct phase relation between the current and EMF? आपल्याला करेक्ट फेज रिलेशन पाहायचंय. कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे तर करंट आणि ईएमएफ मधलं ह्या चार फिगर काळजीपूर्वक बघा आणि आता मी काय सांगते तुम्हाला तेही काळजीपूर्वक ऐका. तर आता बघा फेजर डायग्राम काढताना काय करायचं, हा करंट आणि त्याच्या डायरेक्शनने रेझिस्टर मधून जाणारा ईएमएफ, इकडे ईएल काढायचं आणि इकडे ईसी काढायचं. हा इंडक्टर मधला ईएमएफ आहे आणि हा कॅपॅसिटर मधला ईएमएफ आहे. मग आता काय लक्षात ठेवायचं, तर ILAL, आय म्हणजे करंट, एल म्हणजे लॅग्स आणि एल म्हणजे इंडक्टर. इंडक्टर मध्ये करंट लॅग होतो, बघा इथे लॅग झाला आणि ईएमएफ लीड्स आहे. कॅपॅसिटर मध्ये काय होतं, ILEC, आय म्हणजे करंट, लीड्स होतो पुन्हामध्ये कॅपॅसिटर मध्ये ईएमएफ पेक्षा. आणि मग इथे बघा करंट लीड झालाय ईएमएफ पेक्षा. हीच फिगर अशीही काढली जाऊ शकते, इथेही करंट लीड झालाय आणि तुम्हाला करेक्ट फिगर ही 2 नंबरची फिगर आहे, पण जो डी ऑप्शन 2 आहे म्हणून करेक्ट ऑप्शन डी आहे. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.